सुनबाई, पाणी तापलंय का? हा बाबा, लाकडं ओली आहे, तापतंय पाणी. हा ताई, ताई, हे ताई, ताई, तुला किती शोधायचं? ब्रश करायचं ना आपल्याला. हे काय ब्रश करायचं गपचूप. घे घे बघू, घे घे. बघ बघ, तू पण ना सगळे पेस फुकट गेली आता. काय ग तू कळते? चल हे बघ, तुला आता चहा बिस्किट खायचं ना. हा मग ब्रश करायला नको आधी. चला 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 चला. रोज 15 रुपयाची पेस फुकट जाते. चल घे 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 घे. पाडलं ते काय पण तू. ताई, हे ताई कुठे चालली? ताई, ताई, हे ताई, हे ताई चालली कुठे? हे ताई, ताई, अगं अगं ताई पडशील आता. ताई, ताई अशी काय करते? अगं ताई, थांब गं, पडशील कुठेतरी. ताई, हे ताई, अगं ताई, अगं ताई अशी काय करते? ताई, अगं ताई, काय झालं? काय झालं? काय झालं? काय काय झालं? अगं तू दिदीची काकाला घाबरलीस का? अगं अगं ते काका आहेत, तुला काही नाही करायचे. अगं ए, त्या दिदी देवाला आवाज बंद करायला सांग आणि इकडे जा म्हण. हो सांगते सांगते. ए बाबा, तुझं ते मशीन बंद कर. काय बोलताय? अरे आमची ताई घाबरते, सांगितलं ना तुला, बंद कर, जा इकडनं. ए ते काका गेले ना, काका गेले ना. तू कसे घाबरायचे नाही, लहान लहान गोष्टीला घाबरते. चला आता ब्रश करा. कला 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 कला. दूध घे. हे बघ जरा. नाही नाही घाबरायची नाही आजी. दूध आणायला गेले बाबा. गेला काका तो. घाबरू नकोस. दूध कोणाला पाहिजे? कुणाला पाहिजे? तुला. दूध भाकरी खायची ना. चला हाच्या बघू आता. हाच्या 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 हाच्या. आई हाक मारा मला. आ आ काय 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 चाललंय? या दिवसात छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करते ना ती. विजय, अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस? आई, अरे विजय, हे बघ, वास्तवाला जर हसं स्वीकारलंस तर एखाद्या लहान मुलीकडे जसं आपण बघतो ना, तसंच ताईकडे बघायचं. राधा, लहान मुलीकडे आपण बघतो ते 4 दिवस कौतुकाने बघतो. ताईच्या आयुष्यातले 4 दिवस म्हणजे आम्हालाही त्रास आणि आमच्यापेक्षा जास्त तिला त्रास. अरे एवढा काय त्रास करून घेतोयस तू? मला असं वाटतं एखाद्या गायनोकॉलॉजिस्टकडे जर आपण गेलो तर. तू म्हणतेस ते मला पटतंय राधा. माझ्या घरच्यांना कोण समजून सांगणार? तू समजवशील ना तर नक्की पटेल. काही पटणार नाही त्यांना. घे, नीट जेव, नीट जेव, नीट जेव. पाणी देऊ का तुला? हा घे पाणी घे. विजय, काही हवं नको ते मागून घ्या. हा सगळे अंधारात काही दिसत नाही मला. आबा, हा काय हवं असेल तर जरूर मागेन, नको तर मागणार नाही. काय होय ग तुला? अगं ते लोणचं आहे. तांबी भरवते तुला. या लोड शेडिंग वैताग आणलाय नुसता. अरे वा, बरं झालं लाईट आली. लाईट आला ना. गेला होता. या फॅनच्या बेरिंग बदलायला पाहिजे. अरे किती दिवस चालणार पंखा? बरं का रे, ताई झाली तेव्हा तुझ्या बापाला 500 रुपयाची लॉटरी लागली होती.
तेव्हा घेतला हा पंखा काय रे? हो ना. ताई झाली तेव्हा किती गोड दिसत होती नाही का आबा? अहो डोळे हे मोठे मोठे बदामासारखे. विजय तुला सांगते अरे भरपूर जावळ आणि वजन 7.5 पौंड. आबा तुम्हाला आठवत आहे ही अशी आहे हे जेव्हा तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? हो, अशी मुलं देवाची लाडकी असतात आणि त्यापैकी एकीला देवानं आपल्याकडे पाठवलंय. कारण देवाचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे की आपण तिचा योग्य प्रकारे सांभाळ करू. हाच विश्वास आपण सार्थकी लावला पाहिजे. पण असं बोलून मी त्यावेळी तुमची समजूत काढली रे. पण आता मात्र असं वाटायला लागलंय की गेल्या जन्मी केलेलं पाप या जन्मी घराला पडलेलं भगदाड. आपण ताईचं गर्भाशय काढायचं. तू काय बोलतोस तुला कळतंय का? हो बाबा, या 4 दिवसात ताईला खूप त्रास होतो. ताईमुळे आईला त्रास होतो. त्यामुळे होणार सगळ्यांचीच कुचंबना, तिच्या वेदना आणि दर महिन्याला हा त्रास होणार आहे बाबा. तिला खोलीत असं डांबून ठेवणं मला नाही पटत. हे बघ, हे सगळं आपल्या नशीबच आहे. निसर्गाच्या विरुद्ध आपण नाही जाऊ शकत. काय बोलताय तुम्ही बाबा? मेडिकल सायन्स आज एवढं पुढे गेले. अबा, या घरात तुम्ही सगळ्यात मोठे आहात. तुम्ही यांना सगळ्यांना समजून सांगितलं तर. अरे पोरा, कितीतरी झाडं झुडपं भयंकर तहान सोसत जगत असतात. त्यात आपलं तर नवीन काय आहे? देवानं प्रत्येकाला रिंगण आखून दिलेलं आहे. देव देव देव, प्रत्येक गोष्टी देवाचा दाखला द्यायलाच हवा का आबा? तुमच्या देवाला हे सगळं दिसतं, सगळं कळतं, मग त्याला आपण सोसत असलेलं दुःख नाही दिसत? ते नाही कळत त्याला? अरे पोरा, देवानं आपल्याला सांगितलं असतं हवं तर मागून घे, तर आपण ताईसारखी मुलगी मागितली असती का? मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यासाठी अट्टास कशाला? काय मिळवणार होत आपण? थोडं कमी दुःख, कमी त्रास, इतकंच ना? आबा, तुम्हाला कमी वाटणारा त्रास तिच्यासाठी तिच्या शेवटापर्यंत आहे. निदान तिच्यासाठी तरी हा निर्णय घ्या. बाबा, तुम्हाला माझं म्हणणं खरंच पटत नाहीये का? विजय, ते माझी मुलगी आहे. तिच्यावर माझं असलेलं प्रेम मी शब्दात नाही सांगू शकत. बाबा, तुमचा आशावाद वास्तवाला धरून असताना तर मी मान्य केलं असतं, पण अरे तोच एकमेव किरण मला जगाला स्फूर्ती देतो. माझ्यापासून तो तरी हिरावून घेऊ नकोस. चलतंय. अहो जेवण. बाबा, अहो तिला कुठे नेताय? आई, या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास होतो. तू उचल खालीस तर बाबा. हे बघ, मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. आई, आबा तुम्ही तरी. भगवान योगेश्वर पुन्हा देव. अहो गुलाबशेठ, तांदूळ तोलताय का सोनं तोलताय? अरे सोन्यापेक्षा तांदूळ महाग झालाय आता. हा, प्रत्येकाला सुट्टी दाणी दिली ना तर या गुलाबशेठचा गुलबिया होईल. गुलाबशेठ. अरे हो रे बाबा. हा, आणि काय हो बोला तुम्हाला? बस बस. हा, हे घे चल. गुलाबशेठ, हा, गुलाबशेठ द्या ना. अरे हो रे, थांब ना बाबा. काय घ्याय तुला? काय वाचवाल वासवाला? देव प्रसन्न होईल असं. हा, होईल होईल, देव प्रसन्न होईल. हा घे. हो, गुलाबशेठ. अरे थांब ना, काय घ्याय? काय घोड्यावर बसू आला का? हा, तुला काय हवंय? एक 7 नंबर बेडी बंडल. 7 नंबर बिडी बंडल. हे घे चल. अहो, कॉलेजला जायचंय. अरे पण आधीच्या बाकीचं काय? ते बाबा देणार आहेत पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात. मग सामान पुढच्या आठवड्यात घेऊन जा. अरे केव्हापासून सांगतो उधार दे. तुम्हाला काय कळत नाही का? हा, पैसे नाही घरात तुमच्या? अरे 1200 रुपये उधार राहिले. केव्हापासून सांगतोय? 2 महिने झाले. अरे काय माणूस म्हणतो आहे की नाही? हा, काय हो तुला? हा घे.
घे सामान. काय झालं? आधीचे पैसे दिल्याशिवाय उधार देणार नाही असं सगळ्यांसमोर बोलला तो. पैसे पळून चाललेत? मला सांगून काय उपयोग? काहीतरी मार्ग निघेल रे. मी पार्ट टाइम नोकरी करायचं ठरवलंय. काही नोकरी करायची गरज नाहीये. अजून जिवंत आहे मी. दूध याबांसाठी प्राजक्ताची फुलं आणली आहेत. अहो किती दिवस राबणार आहात एकटेच? वैताग आहे. सगळ्याच बाजूने जीवाची घुसमट नुसती. किती दिवस सहन करायचं असलं जगणं? ही एवढं ताण. पार्ट टाइम नोकरी करतो म्हणलं तर कमी पण आणतोय ना. कमीपणा वाटायचं काय त्यात? हं? अरे हे तुझं कॉलेजचं शेवटचं वर्ष. हे बघ आता फक्त तुझा अभ्यास महत्वाचा आहे. एवढा हातातोंडाशी आलायस म्हणूनच तर काळजी वाटते त्यांना तुझी. नाही नाही म्हणत कोंड्याचा मांडा करून इथवर शिकवलंय तुला. आणि आता अगदी अगदी थोडक्यासाठी उभ्या संसारासाठी राब राब राबलेत ते. स्वतःच मन मारून हौस मौज बाजूला ठेवून तुला शिकवलं. विजय तुला फार फार मोठं झालेलं बघायचंय त्यांना. सॉरी बाबा. अभ्यास संपवून कधी नोकरी करता आली तर करा. आणि त्या भंडाऱ्यांच्या ग्रिलचे पैसे यायचे. ते आले की वाण्याचं बिल देऊन टाकू. आणि हे काय तू अजून कॉलेजला नाही गेलास? हो चाललोय बाबा. बाबा ते कॉलेजची फीस भरायची होती. अच्छा, शेवटची तारीख कधी आहे? कालच होती. मी परवा सांगितलं होतं तुम्हाला बाबा. अरे हो, विसरून गेलो, पार विसरून गेलो. या 1-2 दिवसात आपण परीक्षेला नाही बसणार बाबा. अरे पण त्यांना सांगून बघ की 1-2 दिवसात देतो म्हणून. सरळ बस ग बाई. मला केस विचारू दे. केस विचारू दे मला. अगं बस ग. अगं माझं ऐक बस. आता मी केस विचारतो. अगं आता काय बस बस. चला लवकर. हो आलो आलो. नगर येतो परत. हो या या. अगं
असं नाही कर. अरे बाई आता नाही मिळालंच आता. हे बघ, आता मला- घेऊन येतो आम्ही आता दोघंही शाळेत बाहेर. येत ना. हा, रडायची हा? नाही. मी तुझी वेणी घालतो तू मजा हो हो. नाही ये अगं तू असं काय करतेस थांब 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 गडबड करू नको अगं माय मी तुला चांगली नटव अगं ताई कुठे जातेस अगं मला उचलून ये ताई मागे ये. ताई अगं, किती सांगू तुला? अगं, तू असं काय करतेस? चल तू आबा सांभाळतील. तुला खाऊ देतो अगं चल मी खाऊ देतो तुला चल. ये ये इकडे इकडे आपण 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 त्या खोलीत बसू चल आपण माझं ऐक माझं माझं जरा ऐकून घे संध्याकाळी येतील ते तू जरा इकडे चल चल इकडे चल मी तुला खाऊ देतो चल चल अगं ये ग ये चल ये चल हे घे. राधा हे असं किती दिवस चालणार? माझी फीस तू किती दिवस भरणार आहेस? अरे विजय, तू आणि मी काही वेगळं आहे का? तुझे पैसे माझे पैसे असा प्रश्नच कुठे येतो? आणि हे बघ, आपण पैसे चांगल्या कामासाठीच वापरतोय ना. पण हे पैसे तुझ्या वडिलांचे आहेत. अरे विजय, हे सगळे पैसे जे खर्च होतात ते मी जे ट्युशन घेते त्याच्या मिळकतीतून. माझ्या वडिलांचे पैसे मी घेत नाही. आणि तुला ते परतच करायचे असतील ना तर हुंड्यातून वळते कर, कळलं? चल आता. निरांजनम सभावासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभुतम तम नमामि शैनेश. अरे आलात का मुलांना तुम्ही? हो आलो आलो. ताईने त्रास दिला का? कशी शांत झोपली बघ. दुधातून झोपेची गोळी दिली तेव्हा शांत झोपली. तिनो मला वाटतं तिला एकदा महाराजांच्या पायावर घालून आणावी. बाबा मी कधी नाही म्हटलंय का? आणि जाई म्हणाला नाहीस. खरं सांगू बाबा, हल्ली या सगळ्याच गोष्टीवरचा विश्वास उडत चाललाय माझा. दूध बिस्किट खा. उठ दूध बिस्किट खा. अगं असं करू नये बाळा. घे घे का ताई ताई बाळा असं करू नये. असं करू नये बाळा. घे बिस्किट खा. ताई बिस्किट खा बाळा. खा घे बाळा. असं करू नये बाळा. घे घे. अगं ताई ए बाई ताई असं करू नये बाळा. घे घे बिस्किट घे घे बिस्किट घे. असं करू नये बाळा. हे घे तुला भूक लागली ना. घे घे हा घे ना. घे 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 बाळा. घे घे घे. वा कशी फुलासारखी बिस्किट उधळली माझ्या बाळेनं. तू बसा, मी तुझ्याकरता पुन्हा बिस्किट आणि दूध घेऊन येतो. बस तू. किती मस्ती करते ग. आंघोळ कशी घालणार मी तुला? आता हा पाय पुढे करा. गरम गरम पाणी घालते.
सोनुली आमची ताई ग त्या पाय चोलते मी तुझे. अगं अगं धिंगाणा नको करू. थांब, हात पुढे करा आता. हा चोलते आणि अगं टाकलंस ना साबण त्या, खराब केलंस ना पाणी ते. काय झालं? तुला याच पाण्याने आंघोळ घालते. एवढं गरम पाणी करून घेऊन आले होते मी. कशाला मस्ती करतेस ग? सावकाश सावकाश सावकाश. ए असा हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, असा हात नाही लावायचा. चल काय दप्तर पाहिजे? हा देतो. ए दादा जरा दप्तर दे ना. अहो काका आम्हाला शाळेत जायला उशीर होतोय ना. अरे असं काय करतो, थोडा वेळ ती परत देईल तुला. देशील ना परत? हा ते शाबाश. घे. घाल 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 बघू. बरोबर घाल. हा शाबाश. तोवात घाल घाल घाल. आई शाबाश. वा वा वा. चल चल. काय काय शब्दुली, कुठे चालली? शाळेला? हो. कितवीत आहेस? कितवीत आहेस तू? दहावी. वा वा, दादा अभ्यास कर, छान अभ्यास कर. हा दिसते मोठी, बाकी काय कळत नाही तिला. पडशील ग पडशील. अहो काका आम्हाला इकडे जायचंय. तिच्याकडचं दप्तर द्या. आली शाळा? हे ताई चल दप्तर दे त्यांचं. अगं त्यांचं दप्तर दे. ताई त्यांचं दप्तर दे. थांब दे ना ते. अगं ताई त्यांचं दप्तर आहे ना ते. ताई असं काय करतेस? ताई माझं ऐक माझं ऐक. हे बघ दप्तर त्यांचं आहे ना. त्याने दिले की ना दादाने दिलं ना. ताई दप्तर दे. आबा जरा काठी दे तुमची. ताई दप्तर दे ना तर मारीन बघ. दप्तर दे ना तर मारीन तुला. दप्तर दे त्याचं. मारीन बघ. नाही ऐकणार नाही तू. ऐक. अगं सोड. अगं सोड. अरे सोड. अरे काय ग शब्दुले, कुठे चाललीस? हा बाबांकडे. चला. अहो लताबाई घ्या ना पान सुपारी. खाल्ली असती हो, पण आता ह्याला भूक लागली असेल ना. डबा देते आणि येते परत. बस म्हटलं की बसते, खा म्हटलं की खाते. चल चल. या नक्की. हो येते. या चल हळू. अरे आले. बस ये बस. अहो हा जेवून घ्या बरं आधी. एवढं हातातलं काम संपवतो आणि मग जेवायला घेतो. आज किती वेळ काम चालेल? 12 वाजतील. 12? इतकी मरमर करायची काही गरज आहे का? हो गरज आहे. आपण असेपर्यंत ताईची काय चिंता करायची गरज नाही. पण उद्या विजयच्या बायकोनं ताईला नाही सांभाळलं तर. म्हणून मी मनात विचार केला, खूप मरमर मरायचं, मेहनत करायची आणि ताईच्या नावानं किमान 3 लाख तरी बँकेत ठेवायचे. त्याने ताईचा खर्च निघून जाईल सगळं. ते सगळं ठीक आहे अहो, पण 15-15 तास काम करून डोळ्यावर बघा कायमची सूज आली येते. तब्येतीची जरा काळजी घ्या. अशानं कायमचा परिणाम होईल डोळ्यावर. हो की नाही बाळा? तसं झालं ना तर मी ताईच्या डोळ्याने बघीन. हो की नाही ताई? हो बाबा जेवतो. ही काय मला जेवल्याशिवाय सोडणार नाही. काय बाबा. या चल त्या बावडाला घे, मी हात धुवून आलो. अगं देते ना मी.
टेन्शनमध्ये आहेस? उद्या मला बघायला मुलगा येतोय. तू काहीच बोलणार नाहीस? काय बोल? म्हणजे माझं लग्न दुसऱ्या कुणाशीही झालं तर चालेल तुला? मग तुझं आणि माझं प्रेम? एकमेकांच्या भावना जपणं, एकमेकांच्या सुखाचा विचार करणं इथपर्यंत ठीक. काय? शापित आयुष्य जगतोय ग आम्ही. मतिमंद मूल घरी असणं म्हणजे सतत गळगळणारी ओली जखम. चिंता आणि दुःख सतत माशांसारखे घोंगवत असतात. अशा मुलाला घराबाहेर काढता येत नाही की मारून टाकता येत नाही, आणि स्वतःला आनंदात राहता येत नाही. फक्त आपण आनंदात आहोत असा भास मात्र निर्माण करावा लागतो. पण असा भास निर्माण करणं म्हणजे सुखी असणं असं नाही. हे बघ विजय, शिक्षण झाल्यावर आपण दोघेही जॉब करू. ताईसाठी आपण एक फुल टाइम केअरटेकर ठेवून घेऊया. म्हणजे मग आईवडिलांना पण उरलेलं आयुष्य मनासारखं जगता येईल. होय होय होय. होय होय होय. ताई आता किती शाण्यासारखी वागते नाही? मग आहेच शहाणे ती. फक्त त्या दिवसात जरा तुमचं खरं आहे. आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण पुढे तिचं काय? ती गोड्यांची शोभा आई वडील गेल्यानंतर भीक मागून जगावं लागलं तिला. खाऊ पाहिजे असेल खाऊ. खाऊ हवाय खाऊ कशी बघा बघ खाते बघा. ते दे, तिला छळू नको. घे 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 घे. अरे बाप रे, संपले. संपा. हो हे बघे 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 बघे. हे संपले. गाणी रेडी मुलगी, गाणी रेडी. गाण मुलगी असं तोंडातलं काढतात. ओरडायला काय झालं? पडले आता ते पडले पडले. बरोबर ते पाहिजेत पाहिजे देऊ. टँग टँग. हे काय लहान मुलासारखं? ओळख बघू काय आणलंय ते. मोगऱ्याचा गजरा. खूप हौस होती नाही तुम्हाला? नेमकं हेच राहून गेलं आपलं. लता, त्यावेळी तुझे केस कसे अगदी लांब सडक होते, त्यामुळे मोगरा त्यात शोभून दिसायचा.
आणि रात्रभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत राहायचा. आता कशाला हव्यात त्या आठवणी? आता फक्त त्या आई पेढा. पेढा? कसला रे पेढा? मला कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पार्ट टाइम नोकरी मिळाली. 800 रुपये पगार. अरे सॉरी. अरे विजय थांब. गेला. मग तुला काय थांबायला हवा होता तो? तेवढं तुला आपलं निमित्त. निमित्त निमित्त तुम्हालाच. तुम्ही नाही निमित्त काढून स्वयंपाकघरात यायचं. म्हणजे पावलं वाजली की डबे उडकायला लागायचं. ए पण त्यावेळी तुलाही आवडायचं. एकदा आपण आल्याच्या धानलीमध्ये हं. पाण्याचं भांड समजून हं. नाकाचं भांड तोंडाला लावलं. एवढा गोंधळ हो तुम्ही, ताकाची चव सुद्धा मला कळली नाही. आबाने नुसतं काय रे म्हटल्यावर गोंधळून सांगून टाकलं पाणी पितोय म्हणून. आणि गंमत म्हणजे आबानं ते पटलं सुद्धा. हो पटलं ना. हं. दुसऱ्या दिवशी मला म्हणाले, हं? सुनबाई साधंच पाणी दे हो, पांढरं पाणी देऊ नको. लता, कुठे हरवलेत का आपल्या संसारातील ते मोरपंखी दिवस? परत येतील का ग ते? दिवस असे दारात बसून राहतात का? अरे विजय, ए विजू, दिनू, सुनबाई, अरे कुठे आहात का? आबा काय झालं? काय झालं? काय झालं? आबा आबा काय झालं बाबा? आबा, काय झालं? आणि एवढं घाम का आला तुम्हाला? हा अरे ताई घरी आली का? नाही का हो? नाही. नाही. अरे बापरे. काय झालं आबा? अगं मी किती रमलो होतो आणि ही केव्हा गेली मला कळलंच नाही. तुम्ही काही काळजी करू नका आबा. मी बघतो तिला. तुम्ही आराम अरे करा. बाबा. आई हे घे. हा, मी जा, जा. बघून तिला. अगं आपण पाणी दे. आबा हं, हे बघा विजय गेलाय, मी पण चाललोय. बर. इथेच असेल कुठेतरी ती. बघा. हा, तुम्ही काळजी करू नका. घाबरू नका. चला अरे देवा. कुठे गेली असेल? या. ताई, ए ताई, ताडे. ताई, ताई, ताई.
कुठं जायचंय तुला? आम्हाला भेटायचं ना तुला का घरला जायचंय? हा चल चल मी सोडतो. अगं चल मी सोडतो. हा घरला जायचंय ना? हा चल चल. अगं मी सोडतो तुला. चल चल. हा आबाकडे जायचंय ना? अगं मी सोडतो तुला घरी. हा चल चल. हा चल. अगं चल मी सोडतो तुला. तुला घरी जायचंय का ना? आम्हाला भेटायचंय का ना? चल मी सांगतो तुला, काळजी करू नको. चल अगं मी आहे ना. आम्हाला भेटायचं ना तुला, घरला जायचंय. हा ये 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 वा, ये ये ए, विजय सुरेश हा? इकडे इकडे. आमच्या ताईला पाहिलं का कुठे? नाही बो. कुठे गेली असेल ही? ताई ताई कुठे गेली असेल ही? ताई ताई ताड्या मी आलो. ताई अहो दिसली का ताई आपली? भेटली का ती? कुठे असेल ती? मला फार भीती वाटते हो तिला.
तिला ना घर माहितीये ना तिला दारचं माहितीये. कुठे गेली असेल हो? अगं तू एवढी का काळजी करते? अगं विजय गेलाय तिला शोधायला पण आणि गावातली सगळी लोक ओळखतात तिला. कोणाला कुठे दिसले तर कोणतरी घेऊन येईल. आणि बघ तू अशी घाबरलीस ना तर आबा खूप घाबरतील. तू शांत राहा ग. पण तुम्ही शांत राहा, सगळं व्यवस्थित होईल. मी सांगतोय ना तुला. चल चल. आपण तिला नीट चल शोधले गं. का नाही तुम्ही? विजय ताई कुठं होतीस बाई? अरे कुठे भेटली ही? हे काय काय झालं हिला? काय लागलं? मातीत पडली का? आज चल ना तू. अरे पण सांग ना काय झालं हे? अरे कुठे कुठे भेटली तुला ही? आज चला म्हणतो ना. अरे काय अरे तू बोल ना सांग विजय. ना. आज चला ना आधी. अरे 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 काय सांग ना सांगते की झालं नाही? ते? अगं, कुठं- काय अरे विजय, बोल ना. अवस्था झाली? अरे तुझं काय तोंड बंद ए, विजय. झालं? अरे बोल ना ए, काहीतरी. बाबा, काय झालं? विजय काय झालं रे? अरे हा काय बोलतच नाहीये. काय झालं रे? अहो तुम्ही तरी विचारा ना ताई. तुझ्या पाया पडते रे बोल. आबा आबा तुम्ही तरी विचारा ना ताई. अरे सांग ना काय झालं ते. काही सांगण्यासारखं असेल तर सांगेल ना बाबा. ताई. लागलं किती. हिला शोधत शोधत जोशींच्या वाड्याच्या इथपर्यंत गेलो. वाड्याची या अवस्थेत होती. पळाला साला. तेव्हा हे पाप माझ्यामुळे घडलं. मेली अवदसा. अगं जन्मताच मेली का नाही? तो तो आपल्याच गावातला होता की सांगितलं ना बाल नाही म्हणून. भगवंता तळतळ ठो मेल्याचा 7 पिढ्या नरकात जातील त्याच्या. सुनबाई जा तिला आंघोळ तरी घाल. बघ कशी घाण झाली ती. मी नाही घालायची. शिडी प्रदीत तिला. या अमावस्येला ताईच्या अंगावर नारळ उतरून टाका. अंगावरून कशाला? कपाळावर फोडा. कायमचा कपाळ मोक्ष होईल मेलीचा. आपले भोग सुनबाई ते भोगावेच लागतील. कुणाला चुकलंय? तुला तरी काय कळते यातलं? बाबा आपण पोलिसात जायचं. बाबा मी तुमच्याशी बोलतोय. ऐकलंय सर. मग मग तुम्ही काहीच करणार नाही आहात. आता करण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. बाबा ताई मतिमंद आहे हा काही तिचा दोष नाहीये. आपल्यावर अन्याय झालाय. त्या अन्यायाविरुद्ध आपण दाद मागायची का असं शंडासारखं बसून राहायचं? विजय आपली ताई अशी आहे म्हणून आपण हे सगळं सहन करायचं. अशानं समाजातल्या अशा प्रवृत्ती वाढत जातील. अरे खड्ड्यात गेला तुझ्या प्रवृत्ती. समाज सुधारायचा ठेका नाही घेतलाय मी. आपल्या बदनामीचा विचार केलाय. बाबा किती दिवस आपण लोकांना घाबरायचं? किती दिवस आपण दुसऱ्यांसाठी जगायचं? मग आपणच आपली लक्तरं काढून लोकांना द्यायची. जे भोगतंय ते काय कमी आहे?
मुलांनो, मी काय म्हणतो, हा वाडा विकून टाकून आपण दुसरीकडेच राहायला जाऊ, म्हणजे सारेच प्रश्न मिटतील. त्यांनी काय होणार आहे आबा? परिस्थिती बदलणार आहे का? या प्रवृत्ती संपणार आहेत? त्या तिथेही असतील. तुम्ही पोलीस स्टेशनला येणार आहात की नाही? नाही. ठीक आहे, मग मी एकटाच जातो. आम्हाला विचारलं तर काही घडलंच नाही म्हणून सांगू. आबा तुम्ही तरी त्यालाच घेऊन जा बाबा. अलीकडे ही धावपळ सहन होत नाही. आई, तुझ्या मुलीवर झालेला अन्याय तू सहन करू शकतेस? कुठली आई सहन करेल? आई मुलीला जीवापलीकडे जपत असते. स्त्रीत्व काय ते आईलाच माहीत असतं. हो ना? हो नाही? मग चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला. त्याने काय होईल? गेलेलाच परत येईल. ही तुझी मुलगी चांगली असती तर असाच विचार केला असतास का तू? अरे समाज समाज समाज, किती विचार करणार आहात तुम्ही समाजाचा? समाज, परंपरा, भीती सगळं खड्ड्यात घाला आणि चल माझ्या बरोबर. चल माझ्या बरोबर. बाबा, तुम्हाला शेवटचं विचारतो, तुम्ही येणार आहात की नाही? तुला सांगितलं नाही एकदा नाही म्हणून. आमचे वडील म्हणून घ्यायची लायकी नाही तुमची. विजय, 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 मी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही नाही आलात तरी. विजय, विजय, विजय मागे फिर. आबा, 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 आबा त्याला सांगावं. आबा, आबा, लता, लता, अगं तू तरी सांग ना ग त्याला. सांग ना. बघ बघ कशी घराची आबरू चौट्यावर काढायला निघालाय. अरे गरीबाला असते ते फक्त इज्जत. तीच तीच वेशेवर टांग म्हणावं, म्हणजे आम्ही सगळे मरायला मोकळे. ए चिवड्या, हा सर. अरे 12 वाजून गेले यार. निकमबाईंना पाठव ना. हो साहेब, पाठवतो पाठवतो. ओ निकमबाई, साहेब बोलवत्यात. येस सर.
साहेब 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 कोण आहे? साहेब माझ्या बहिणीवर काय झालं बोल की पटापट. कशाला आमचा वेळ घालवतोयस फुकट? हा माझ्या बहिणीवर बलात्कार झाला सर. बलात्कार? माझ्या बहिणीवर बलात्कार झाला सर. कुठे झाला? गावाबाहेरच्या पडक्या वाड्यात साहेब. कधी झाला? आजच साहेब. नक्की बलात्कार झाला का? म्हणजे नाही, हल्लीची तरुण तरुण मुलं राजी खुशीने मजा मारतात आणि मग भांड फुटलं अंगाशी आलं की बलात्कार झाला म्हणून कोकलत बसतात. ती तशी नाहीये साहेब. ती मतिमंद आहे साहेब. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब. आम्हाला न्याय हवाय साहेब. ती खूप निष्पाप आहे हो साहेब. मी तुमच्या पाया पडतो. निगडे यांची तक्रार नोंदवून घ्या आणि नीट समजावून सांगा यांना. ठीक आहे सर. धन्यवाद साहेब. ती मुलगी कुठे? हा ते विजय बाबा पोलिसांना त्यांचं काम करू दे. काय ग, नाव काय तुझं? बोलता येत नाही तिला. शक्तीले नाव आहे तिचं. कुणी आय विटनेस? मुलीला मेडिकल चेकअप साठी हॉस्पिटलला न्यायचंय. तुमच्या घरातील कोणी बाई माणूस म्हणजे आई सुद्धा चालेल, सोबतीला पाठवा. निकमबाई, येस सर. त्या मुलीचे कपडे ताब्यात घ्या येस सर. आणि तिच्या अंगावर काही खुणा असतील तर त्याची नोंद ठेवा. हा चला रे. आपण मुलीचे वडील. घरात एवढी मतिमंद मुलगी असताना तिच्यावर बारीक लक्ष ठेवता येत नाही तुम्हाला? हे कोण? माझे वडील. काय बाबा, काय घडलं त्या दिवशी? मी कीर्तनात रमलो. तांडेकर बुवाने तुकाराम महाराजांचा अभंग सुरू केला होता. मी त्यात रमलो आणि आणि केव्हा गेले मला कळलंच नाही. बरं, गावात तुमचं कोणाशी वैर? नाही. अहो, नाकासमोर चालणारी माणसं आम्ही. आम्हाला कोण कशाला वैरी असेल? साहेब, काही तपास लागेल ना? आमचे प्रयत्न चालू आहेत. हा मोरे, ते सगळं सामान ताब्यात घ्या आणि गाडीत बसा लवकर. चला. आज हम यहाँ एक अबला नारी पर हुए बलात्कार का पर्दाफाश करने आए हैं। ये है सबदुले, एक प्यारी सी मासूम बच्ची, मगर ऐसी बच्ची का बलात्कार हुआ है। समाज में आज बढ़ते हुए अत्याचार के खिलाफ हमें आवाज उठानी चाहिए। तो हमारे साथ है सबदुले की माँ।
ये सब होने के बाद आपको कैसे लग रहा है? क्या करने वाले आप? बोलिए, जवाब दीजिए। ये रेप कहाँ पर हुआ था? इनकी खामोशी हमें सब कुछ बता रही है। शब्दुल्ला, हाँ, शब्दुल्ला। बोलिए। हाँ, बोलो बोलो। बेटा, बोलो। कौन क्या था हुआ वो? था? कहाँ से क्या आया हुआ था? तुम्हारे साथ? बोलो, बोलो। आपको कहाँ लेके क्या गया तुम था उसे जानती शब्दुल्ला? थी? उसका नाम क्या था? बोलो, वाकई रेप हुआ था तुम्हें? हाँ, हाँ। बोलो तो। हंसो हंसो हंसो, उधर देखो बेटा, हाँ, कैमरे की देखो तरफ उधर। देखो, हंसो। कैमरे की अरे तरफ। बस! हंसो। सर प्लीज असं रागवू नका. या प्रसंगाबद्दल तुमच्या काय भावना त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर प्लीज सर त्या दिवशी काय घडलं, कसं घडलं तुम्ही मला सांगू शकाल का? अरे परत परत तेच तेच काय सांगायचं तुम्हाला? नाही सर, पण कधी कधी असं घडतं की मतिमंद मुलींवर बलात्कार घडवून त्यांची लग्न सुद्धा लावली जातात. काय म्हणायचं का तुला? काय म्हणायचं तुला? अहो साहेब, असं रागावू नका. नसेलही, पण कधी कधी सूड उगवण्यासाठी अशी प्रकरणं घडवली जातात. अरे बाप आहे मी तिचा, कसाही नाही. लेकिन सर, आपकी मतिमंद लड़की के ऊपर ये जो बलात्कार हुआ, बस बस पण गप्प बस. अरे काय चाललं काय तुमच्या लोकांचं? चला, जो शब्द उच्चारला की ऐकायला सुद्धा किळस येतो, तो शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा का उच्चारताय? बलात्कार बलात्कार बलात्कार. अरे माझ्या ताईचं माकड केलं तरी तुम्ही माकड. इकडे बघ, तिकडे बघ, हसून काय दाखव, बोलून काय दाखव. अरे काय डोंबराचा खेळ वाटला तुम्हाला? अरे आमचं सोडा रे, पण या देवासारख्या पोरीची तरी किव करा रे, किव. नाही, तुमचा धंदा होतो, पण तुमच्या या धंद्यामुळे आमचा तमाशा होतो. हे बघा, मी तुम्हाला विनंती करतो, मी तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही निघा इकडनं, निघा. सर, एक प्रश्न आहे. अरे निघा रे सगळे. सगळ्याकडच्या बातम्यांसाठी काहीतरी म्हटलं झालं असं वाटलं, पण काही जमत नाही. शब्दुलची आई, शांत व्हा बघू. तुम्ही जसा धीर सोडला तर या घराला तरी कोण सावरेल? तुम्ही शब्दुलीचा विचार करा. हं? तुमचा विजय तडफदार आहे. तो या अन्यायाविरुद्ध पावलं उचलतोच आहे. आम्ही सगळेच आहोत त्याच्याबरोबर. तुम्ही आता कणखर बना. या अन्यायाविरुद्ध आता आपण सगळ्यांनी लढायचं. हं? येते मी. अरे आमदार आले. काय मेहर, काय चाललंय? काय तुमचं चॅनल पेमेंट वगैरे वाढवतं की नाही या वेळेला? तुमचं म्हणणं स्वतःचं काय आहे? नेमकं काय घडलं त्या दिवशी? नाही, आबा कीर्तनात रंगले होते. ही कधी उठून गेले कळलंच नाही आबांना. जेव्हा भेटले तेव्हा मी कीर्तनात रमलो नसतो तरी वेळ आलीच नसती. साहेब, आपण आम्हाला मदत करा. आबा, अहो त्यासाठी तर मी आलोय. मला मुलीसारखीच आहे ही. फक्त कधी घडलं, कुठं घडलं, कोणत्या अवस्थेत सापडली ही, जरा काही तपशीलवार सांगितलं असतं तर बरं झालं असतं. किती गोड मुलगी आहे ही. काय म्हणावं या प्रवृत्तीला. फार त्रास झाला असेल नाही तिला? काय करताय? फोन दे, फोन दे. माणूस आहे की कोण माणूस? एक नंबरचा. चला बघून घेऊ याला सुद्धा.
सर एक मिनिट सर, घटनास्थळ पे इतनी तत्परता से आने का मतलब? अहो यायलाच हवं. ही घटना माझ्या मतदारसंघात घडलेली आहे. त्यातूनही अशा मुलीच्या बाबतीत जी मानसिकदृष्ट्या अपंग आहे, खचलेली आहे. आता विरोधकांना वाटत असेलही की हे मतांसाठी चाललेलं राजकारण आहे, मतांचं नाटक आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा खऱ्या गुन्हेगाराला आम्ही पकडून देऊ तेव्हा या विरोधकांची तोंड बंद होतील. आणि तुम्हाला माहिती आहे, मी आणि माझा पक्ष फक्त जनतेसाठी कामं करतो. याबद्दल आपलं काय मत आहे? पोरीचं फार वाईट झालं. माझा लढा समाजातील या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. माझ्या संस्थेचा तिला पूर्ण पाठिंबा राहील. समाजात तिला ताठ मानेनं जगायला लावीन मी. सर पुढचं पाऊल काय असणार? अर्थातच मुलीला न्याय मिळवून देणं. मॅडम चला चला चला, निघा निघा इकडे. काय इकडे काय इथे काय तमाशा आहे? चला चला आपल्या घरी चला. काय बघतो काय ते? चल 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 तिकडे. ये. नमस्कार. कसा? मी नंदनवन मतिमंद शाळेची शिक्षिका माधवी लिमये. बोला, काय काम काढलंय? साहेब, आपल्याकडे विजयनी जी तक्रार नोंदवली होती त्याचं काय झालं? आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण कुठलाही वस्तुस्थितीजन्य पुरावा वाय विटनेस मिळत नसल्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नाहीये. साहेब, तुमच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलं तर आमच्यासारख्या सामान्य माणसाने जायचं कुठे साहेब? मला असं वाटतं साहेब, अशा केसमध्ये तुम्ही एखादा नवीन मार्ग अवलंबून गुन्हेगाराला पकडू शकता. हो ना. हे बघ, मला माझं काम शिकवू नकोस. मी इतकी वर्ष झक नाही मारली डिपार्टमेंटमध्ये. साहेब, हेच उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. ओ भाई, ही तुमची शाळा नाही, पोलीस स्टेशन आहे. एक तर 15 माणसांचा स्टाफ आहे, दिवसातून 50 तक्रारी येतात. मग काय आमच्या तक्रारी अशाच वाऱ्यावर सोडायच्या? हे बघा बाई, हो बघतोय सगळं बघतोय. तुमच्यासारखा फक्त पगारासाठी नोकरी करणारा माणूस आमच्यासारख्या सामान्यांच्या भावना काय समजून घेणार नाही. पण मी शांत नाही बसणार, मंत्रालयात जाईन, तुमची तक्रार करेन. अरे जा जा. मला शिकवायला आलेत. जो येतो तो साला मंत्र्यांचा धाक दाखवतो, पोलिसांचा धाकच उरला नाही. शब्दुलीला न्याय मिळालाच पाहिजे. शब्दुलीला न्याय. शब्दुलीला न्याय. मी मतिमंद शाळेची शिक्षिका लिमय आणि हा शब्दुलीचा भाऊ विजय. नमस्कार. सर, तुम्ही शब्दुलीबद्दल वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या असतीलच. 3-4 दिवस झाले तक्रार करून, पण अजूनही मेडिकल चेकअप शिवाय काहीही प्रगती झालेली नाही. साहेब, या प्रकरणात तुम्ही लक्ष घातलं तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल साहेब. तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी एक प्रशासकीय जबाबदार अधिकारी या नात्याने मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देतो. थँक्यू सर. थँक्यू सर. हीच का जागा ती? हो. पाटील, डोक्याला ताप आणलाय हो या केसनं. वर्ण ऑर्डर आली, लवकर तपास करा. बघा रे काय मिळते काय बघा. हो हो. चल इकडे, तू तिकडे शोध रे. हो. या पाटील या. हो. देशभर मजा मारणार मजा मारतोय आणि आपला त्रास होतोय उगाच. ए शाण्याची उड्या, पगार त्याचाच घेतोस ना? हे मात्र खरं आहे. पाटील, एक विचारतो, या मुलीचं चारित्र्य कसं आहे? चारित्र्य तर बरं आहे, पण ती पोरगी थोडीशी वेडसर आहे हो. बाकी सर्व त्या मुलीचं छान आहे सगळं तसं. अच्छा अच्छा.
बघा कोण आहे ते. ओळखा ओळखा. बघ त्या दिवशीचा माणूस आहे का ह्याच्यात? नीट बघ. आहे काय बघ ना. बघ ना तायडे तिकडे बघ. त्या दिवशीचा माणूस आहे कोणी? दा मी आहे. त्या दिवशीचा माणूस आहे का ह्याच्यात कोणी? अरे ती काय बोलणार, ती मतिमंद. काय बोलताय साहेब तुम्ही? मतिमंद म्हणून काय हिणवताय तिला तुम्ही? तिथं शब्दुली हे नाव सुद्धा आहे. तायडे बघ कोणी आहे का? ये सावकाश. साहेब काहीतरी प्रयत्न करा साहेब. हे बघा, भावनेच्या आहारी जाऊन काही करता येत नाही. तुम्ही वरिष्ठांचा दबाव आणता. काय करायचं आम्ही? तुम्ही कोणाला पाहिलं नाही, ही कोणाला ओळखत नाही, मग आरोपी कसा शोधायचा? काय एखाद्या निरपराध माणसाला तुमच्या समाधानासाठी बळी द्यायचं? काय करायचं का आम्ही? काहीतरीच. सावकाश. चल चल चल. झालं समाधान? हो, प्रयत्न केला तरी झालं. उद्या मंत्र्याकडे जाणार निवेदन घेऊन. आता कशाला आणखी तमाशा तो? तमाशा? हो हो तमाशाच. अरे बाहेर तोंड दाखवलं तो जागा ठेवली नाही. चला घरातून बाहेर पडताना कोण आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करून मग बाहेर पडावं लागतं. रातोरात हमखास खपणारी बातमी म्हणजे आमची ताई. धंदा केला या चॅनलवाल्यांनी सगळा. कुत्र्यासारखे वास काढत येतात आणि गरम मसालेदार बातमी छापून देतात. साधा विचार सुद्धा करत नाही आपण कोणाच्या भावनेशी किती खेळायचं. बर बातम्या तरी काय, वाचताना किळस येतो माणसाला, किळस. पण हे आंबट शौकीन लोक त्या बातम्या आवडीनं वाचतात आणि लोकांना वाचायला देतात. तो आमदार आणि त्याची ती समाजसेविका नुसतं सहानुभूतीचं नाटक करतात, नाटक. प्रश्न काय, तुमच्या मुलीला फार त्रास झाला असेल नाही? चला हा काय प्रश्न आहे? अरे काय विचारायचं आहे तुम्हाला? कोणती शब्दुली हे बघण्याकरता ही उन्हाळ पोरं दारावर गर्दी करतात. वर्कशॉप मध्ये लोक नको नको ते प्रश्न विचारतात. चला डोकं नुसतं सुन्न झालंय रे, सुन्न झालंय. बस आता यापुढे मनस्ताप करायची इच्छा नाही आहे. माझी सहनशक्ती संपली आहे. यापुढे तुझं निवेदन आता बंद. विजय, असं निराश होऊ नकोस. काय करू मी राधा? हे बघ, प्रत्येक वेळेस आपलं चुकतंच असं नाही. कधी कधी परिस्थिती पण आपली विचित्र परीक्षा घेत असते. राधा, हे बोलणं खूप सोपं आहे, पण सध्या मी जे अनुभवतोय ना त्याचा कंटाळा आलाय मला. नाही सहन होत घुसमट. त्रास होतो, त्रास. अरे असं धीर सोडून कसं चालणार? प्रत्येक गोष्टीत घरच्यांचा विरोध, प्रत्येक गोष्टीत.
निदान ताईच्या बाबतीत तरी घरच्यांनी असं करायला नको होतं. विजय, अरे बाबांना तिची काळजी आहे. ती तिच्यावर प्रेम करतात म्हणून ते असं वागत असते. आधी निसर्गाने तिच्यावर अन्याय केला, मग माणसातल्या शैतानाने, आणि आता प्रत्यक्ष जन्मदाताच तिच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतोय. तिच्या आयुष्यात जगण्यासारखं काय आहे? सांग ना, काय आहे तिच्या आयुष्यात जगण्यासारखं? मी तिला न्याय नाही देऊ शकलो राधा. मी हारलो. मी हारलो राधा. मी हारलो. हॅलो हॅलो. नमस्कार. अहो, नमस्कार. नमस्कार. आता या परिस्थितीतून तुम्हाला सावरायलाच हवं. असं किती दिवस तुम्ही हताश बसणार आहात? साहेब, आम्हालाही फार वाटतं, पण हे बघा, पोलीस आपलं काम करतायत. आज ना उद्या त्याला काही अर्थ नाहीये. लोक नको नको ते बोलतायत. लोकच ते 4 दिवस बोलतील आणि गप्प बसतील. आयुष्यात असे अपघात होतच असतात, पण ते अपघात समजून विसरून जायचे असतात. काही मुली तर जाणून बुजून चुका करतात आणि त्यांचे पालक विसरूनही जातात. आपली शब्दुली तर अगदी निष्पाप आहे. म्हणून म्हणते, काही झालं नाही असं जगायचं. आपणच हातपाय गाळले तर कसं होईल? धीरानं घ्या. कधी कधी असं वाटतं आवाडा विकून गाव सोडून जावं. त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार आहे का? खरं तर मी तुम्हाला हे सुचवायला आले होते की शब्दुलीला तुम्ही आमच्या शाळेत घाला. तिथल्या मुलांमध्ये तिचं मन रमेल. तुम्हीही या वातावरणातून बाहेर याल. येते. आता रोज शाळेत यायचं काय शब्दुली? हिची ऍडमिशन झाली. तुम्ही जाऊ शकता. मॅडम, यांना शाळा दाखवा. हो ना, या ना. या ये शब्दुली. चला ये चला. ये बघू. ये. घाबरू नको. ये. या चला. शब्दुली, ये. आहे मी. आवडली का आमची शाळा? हं? आता शाळेत रोज यायचं. दांडी मारायची नाही. स्वच्छ कपडे घालायचे. मी तुला ना चित्र काढायला शिकवेन. चित्र काढायला
भरतकाम करायला शिकवेन, हो की नाही? तुला आवडतं की नाही सगळं? हा हो म्हण. ती बघ मुलं बघ कशी खेळतात. तुला खेळायचं त्यांच्या बरोबर? चल आपण जाऊया. ये 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 शब्दुली. मुलांनो रिंग द्या बघू इथे. हा हा ये. मुलांनो ही शब्दुली आता आपल्या शाळेत आली आहे. तुम्ही तिच्या बरोबर खेळणार ना? मॅडम हिला घेऊन जा यांच्या बरोबर चला खेळायला. चला आपण हिला घेऊन जाऊ खेळायला. चला चला. खरंच तुमचे उपकार कसे मानावे ते समजत नाही. त्याची काही गरज नाही. ते आमचं कर्तव्यच आहे. आज कर्तव्य देखील स्वतःचं सुख जपून केली जातात. हो ना. आमच्यासारख्या पालकांच्या मुलांची दुःख तुम्ही जाणून बुजून ओढून घेता म्हणजे. तुम्ही त्याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही शब्दुलीची काळजी सोडा. तिची पूर्ण जबाबदारी आता आमची आहे. आमची खूप इच्छा होती शब्दुलीनं जीवनाचा खूप आनंद घ्यावा. तुम्ही निश्चिंत राहा. ती खूप खुश राहील कारण तिला तिच्या बरोबरीचा ग्रुप मिळालाय. बघा ना कशी खेळते. बदक पळाला कुणाच्या घरी गेला. पॅक 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 बदक पळाला ताईच्या घरी गेला. शाळेचा मला आलाय कंटाळा सिनेमा पाहिजे मला. शाळेचा मला आलाय कंटाळा सिनेमा पाहिजे मला. पॅक 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 बदक पळाला कुणाच्या घरी गेला. पॅक 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 बदक पळाला ताईच्या घरी गेला. ए अरे पडशील रायडे पडशील. वा वा वा. आईला सांग आईला सांग. आईला सांग पॅक करायला. हे पॅक 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 पॅक. हे बदक नाही हे शामरुग आहे. छान जमते हा तुला. अर्चना बघू काय केलंस. हा ही वीण आहे ना अशी घ्यायची आणि हे बाळा बस तिथे. हे काय इतका उशीर. संस्थेचे काही नियम असतात ठाऊक आहे की नाही तुम्हाला. बघ किती गोड हसते. शहाणी झाली आता. तुम्हाला वाटते तशी नाही आहे ती. तुम्हाला सांगतो सारखा छळ करत असते माझा. हो का ग. बरं आता या पण संध्याकाळी वेळेवर यायचा घ्यायला. होय होय. ये शब्दुली बस. हळू बसा बसा बसा. हा बॅक कड बघू. आज तुलाही मी भरतकाम शिकवणार आहे. घे. ही सुई ही अशी धरायची.
विजय काय रे बा? दाखवतो नाही का? रे विजय, कसला गोंधळ घालताय? घरात काय आया बहिणी आहेत का? ए, खाली आहे. अरे चल. थांब तिकडे. ये ना. काय नका मला खेळायचं नाही. ये माझ्याबरोबर. ये खाली. अरे ऐक रे असू द्या आबा ताईशी खेळत होते, रंग खेळत होते. विजय तू शांत हो जरा. ए, बाबा अरे बाबा तुमच्या मी हात जोडतो निदान सणाच्या दिवशी तरी गडबड नको निघायचं नाही. अरे त्यांचे का हात जोडताय तुम्ही? सांगते ना तुला मी. त्यांचे का हात जोडताय तुम्ही? परिस्थितीने तुम्हाला वांजोडा केलाय. तुमच्याशी बोलत काय अर्थच नाही. त्यांचे हात तिकडे जोडताय. नाही जायचं ग. आबा आबा चला 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 उच्छाद मांडलाय मेलीनं. अरे बाबा चल चल. अरे 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 अगं अगं सोडा सोडा तिला. काय झालं काय झालं अंजना? काय झालं काय झालं शब्दली? काय झालं? हिला घरी घरी जायचं? हिला हो का म्हणून तुम्ही तिला ओढताय? शब्दुली शब्दुली शाणी आहे ना आमची शब्दुली. शब्दुली तुला मैत्रिणी आहेत बघ इथे केवढ्या. तुला खेळायचंय ना? हो ना तुला खेळायचं ना बाळा? हा असं नाही करायचं. हा तुला मी छान छान चित्र शिकवणार. बॅग दे बघू माझ्याकडे. बॅग दे. चल चल आपण आत खेळूया ना सगळे. चला 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 ये 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 ये. ओ रे शाणी आमची शब्द. नेहा लवकर भर लवकर भर. हम बघू. हा शब्दुली. भर तिच्याकडे दे. चल तू भर. घे ना. चल भर दे. तिच्याकडे दे. लवकर चल. हा आय हो हो अरे आली तू. ये 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 ये. सुनबाई हे सुनबाई खूप हुशार झाली आहे माझी नात. हो हो. खूप हुशार झाले बघा. दप्तर कसं फेकले बाबा. चप्पल बघा. काढ चप्पल काढ. चप्पल काढ तिथं. ती बघा, ती बघा. आज तिनं शाळेमध्ये हा? उदबत्तीची 50 पाकिटे पॅक केली. हो आबा ही सगळी लिमये मॅडमची कृपा. हो. अहो ती आता स्वतःची थोडी थोडी काळजी घ्यायला लागली. आणि बाई म्हणाल्या हा काल सकाळी ती स्वतःच्या हाताने जेवली. हो होय ग तायडे. खूप हुशार झाले. कधी कधी वाटतं एक दिवस अशी पूर्ण शाणी होईल आपली ताई. हो ना सोनू? झाली झाली. होणार होणार. ये ग बाई ये ग माझी बाई. बसवलं आईला बसवलं. आले आले. हो सावकाश बाबा. पाडशील मला तू पाडशील. मारलं पाहिजे. ए लता खूप दमली आहेस ना? खूप त्रास होतो ना तुला? नाही सवय झाली आता या सगळ्यांची. मग एवढा विचार कसला करतेस? पोरीची तारीख टळून 10 दिवस झाले. अजून पाळी आली नाही. म्हणजे त्या प्रसंगातून अगदी तसंच असेल असं नाही. पण मला काय वाटतं की आपण डॉक्टरकडे जाऊन खात्री करून घेऊया एकदा.
रिपोर्ट कुठे मिळतील? तिकडे मिळतील. रिपोर्ट आता काढलेला केव्हा मिळेल? तुमचे रिपोर्ट 2 तासांनी मिळतील. चल चल चल. अगं पडशील. हे बघ अजून रिपोर्टला 2 तास आहे. एक काम कर, हिला घेऊन पुढे जा, मी ते रिपोर्ट आणतो. हो हा, जा जा बाबा. बाबा येतात. चल. ती लाजते जसे मोगऱ्याचे फुल, ती बोलते जसे पाऊस रे फुल वेलीवर. अरे अजून हाऊस भागली की नाही तुमचे? अगं कसा मस्त डान्स करते मग. हा डान्स डान्स डान्स. हा ती बोलते तसे पाऊस ला 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 ला. ती लाजते ती लाजते ना 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 ना. काय झालं? काही नाही रे, सकाळपासून काही खाल्लं नाही तिनं. आणि खा म्हटलं की नको म्हणतो. अगं तू द्यायचं ना तिला खायला. दिलं रे मी. सुनबाई, हा जरा पोरीची दृष्टी काढ. हो बर. उठ. हो हो उठ. चल उठ. आता मला वाटतं ना. बाबा आले. बाबा बघ बाबा आले. बाबांना पण छान डान्स करून दाखवायचा ना तायडे. हो. तिला काहीतरी खाऊ घाला दे. हो. बाबा तुम्ही ताईसाठी गिफ्ट आणलं? नाही, विसरलो. काय बाबा, तुमच्या लेकीने एवढा छान डान्स केला, तुम्ही गिफ्ट पण नाही आणलं तिला? सांगितलं ना विसरलो म्हणून. तुम्ही दारू प्यालात? हो. तुम्हाला बाप म्हणून घ्यायची लाज वाटते मला आज. विजय, आज दारू पिण्यासारखं काय घडलं सांग ना. तुम्ही डॉक्टरांकडे? आपल्या ताईला दिवस केले. दाखवलं जागा राहिली नाही. रिपोर्ट वाचण्यात काही चूक झाली नाही ना? नाही, विश्वास बसत नाही म्हणून विचारतो. आबा नेहमी म्हणतात, काळ हा माणसाला जिवंतपणे मारतो. याचा अर्थ आज मला कळलं.
माझ्या काय चाललं बघू 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 आ? अरे देवा हे खाल्लं नाही अजून तू खाल्लं नाही तू घे 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 ते ठेव आधी असं नाही करायचं घे घे बोल बाई चहा घेऊ चहा थांबा गरम आहे हा 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 थंड करू चहा लवकर लवकर शाबास. अगं अगं असं नाही करायचं. असं नाही करायचं अगं तुला आवडतो ना. घे घे चहा घे तू चहा पटकन पटकन पिऊन टाक. नाही तू घे घे घे. अगं घे ना अगं तू घे. ताई काय झालं ताई 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 माझं आई आई अगं ताई हे ताई ताई पडशील हे ताई तसे म्हटलं होतं नाहीचं गर्भशय काढून टाकू. नमस्कार. नमस्कार. गेल्या 5-7 दिवसात शब्दुली शाळेत आली नाही म्हणून लिमयबाई विचारत होत्या. त्याची तब्येत जरा बरी नाही. 1-2 दिवसात पाठवतो शाळेत. बरं बरं आता ठीक आहे ना. हो ठीक आहे. येतो मी. नंदनवन शाळेतून शिपाई आला होता. मी म्हटलं त्याला 1-2 दिवसात पाठवतो म्हणून.
पोरीची तब्येत पार खालावत चालली. आज 6 दिवस झाले. फार अंगावरच जात आहे तिच्या, थांबतच नाही. दवाखान्यात न्यायला पाहिजे. ताई, हे ताई, ताई, आता कसं वाटतंय बाबा? हं? कसं वाटतंय आता? खायला देऊ तुला? मम्मम देऊ? पार गळून गेली हो लेक माझी. ताई, ताई थोडस खाते का तू? कसले अघोरी उपाय करताय तुम्ही? एकतर आमच्या इज्जतीचे असे वाभाड्या निघालेत म्हणून म्हटलं. अहो पण त्यामुळे आता किती क्रिटिकल प्रॉब्लेम क्रिएट झालाय ठाऊक आहे का तुम्हाला? अहो पेशंटला ओव्हर ब्लिडिंग झाल्या कारणाने पेशंटचं हिमोग्लोबिन एकदम कमी झालंय. तिचा बीपीही लो झालाय आणि अशा अवस्थेत किडनीवर परिणाम होऊन पेशंट शॉकमध्ये DIC मध्येही जाऊ शकतो. मी एक काम करते, मी तुम्हाला काही औषधं लिहून देते. आणि हो, आपल्याला तिचं गर्भाशय स्वच्छ करावं लागेल आणि गरजच पडली तर गर्भाशय काढावंही लागेल. ते खर्च किती येईल साधारण? ते पाहू आपण. ठीक आहे, काळजी घ्या तिची. या. हे घे. विजय, कशी आहे ताईची तब्येत? कॉम्प्लिकेटेड आहे. असं घरगुती पद्धतीने करायला नको होतं ॲबॉर्शन. म्हणजे तुला कोणी सांगितलं? गावात चर्चा आहे अशी. आय एम सॉरी. ताईची बदनामी होऊ नये म्हणून मी तुला सुद्धा. ओके, टेक इट इझी. ताई निष्पाप आहे. अपघाताने हे सगळं घडलं आणि गावात कोणी नाव ठेवत नाहीये. उलट सगळे सहानुभूतीने बघतायत. निघतो मी. डॉक्टरांनी दुपारी 3 वाजता बोलवलंय. लवकर तयार कर तिला. लेक माझी तान्हव बाळ पाळण्यात जो जावली, आईच्या हाताने पाखर ग घातली. लेक माझी शोन बाळ दोलो दोलो धावली, घास दिले चिवू काऊ इवल्याच्या हाताने. लेक माझी इवली पोर चोळी परकर नेसली, गावातल्या पोरी संगे झिम्मा फुगडी घातली. लेक माझी नानावली लाल पाटावर बसविली, नव्या पिवळ्या साडीवर चोळी हिरवी घातली. येई लग कोणी आता राजा थोर देशीचा, नेई लग संगे माझा तुकडा काळजाचा. खेळे लग बाई माझी राशीत धनाच्या, सोन लाडकी होऊन करीन संसार सुखाचा. लेख माझी तान बाळ पाळण्यात जो जावली,
आईच्या हातानं भाकर ग घातली. ताई ही वाडा असा डोळ्यात भरून खाऊ घेते. जरा हळू 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 हा. हळू 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 काय हा. हा, हा, हा. अगं ताई ताई उर्वारुकमेव बंधनानं मृत्युर्मुख्या. हो 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 पाडशील मला मारलं पाहिजे. लागेल ना मला. घे का घे अगं. ओम त्र्यंबकम उर्वारुकमेव बंधनानं मृत्युर्मुख्यामृता.
उर्वारुकमेव बंधनानं मृत्युर्मुक्ष्यामृतात्. आबा, पोस्टमार्टम नंतर 5 वाजता बॉडी ताब्यात मिळणार. अरे चला चला चला, उशीर होतोय. ताई येईल तितक्यात. त्याच्या आधी सगळं तयार असायला हवं. माझ्या ताईला जराही त्रास नाही झाला पाहिजे. हा? अरे काका काका काका, बांबू घट्ट बांधा. काय पालखी हल्ली? ताई घाबरेलो. ताईला खूप भीती वाटते. अरे अरे, अशा 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 सुरकुत्या पडलेल्या नाही चालणार ताईला. ताईला चातण नेहमी स्वच्छ लागते. अरे अरे, एवढा दूर कशाला? ताईला त्रास होईल, ताईला त्रास होईल, ताईला त्रास होईल. शिंका येतील तिला. शेवटचा प्रवास आहे तिचा. तिच्या ते मनासारखा झाला पाहिजे. अगदी अगदी फुलासारखा अलगद उचलून न्यावं तिला. देवा घरची ठेव. इतकी वर्ष सांभाळली ती, त्याची त्याच्याकडे पोचवली ना, कर्तव्यमुक्त झालो मी. अगे, ती माठाखालची फुलं घेऊन ये बरं का. आज आमच्या ताईच्या आवडीची सोनचाफ्याची फुलं आणलीत मी, चांगली टोपलीभर. वाटेल ती किंमत मोजून. हा, अरे विजय, अरे एकुलत्या एक पोरीची हाऊस बापाने नाही पुरवायची तर कुणी पुरवायची? गाव शांत, शोक कळा, कुतरी रडती गावात. दिशा निराधार झाल्या, दुःख फुटले उरात. भुई देते आहे कळारी त्या सुखाच्या पखाली. पारावरचे भजन आज गरजाते उदास. आयुष्याच्या वाटेवर केली काट्यांची फुले. एका कळीचे